तुम्हाला जर आळूच्या भाजीची रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब आणि सपोर्ट करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत चमकुऱ्याचे फायदे. तर चमकुऱ्याच्या पानात आपल्याला फायबर भरपूर असल्याने पचन सुधारण्यास मदत होते. विटॅमिन ए आणि सी मिळतात, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. लोह आणि आयर्न असल्याने रक्त निर्मितीस मदत होते. कॅल्शियम आणि इतर खनिजे हाडांसाठी उपयुक्त असतात. आणि आळूची भाजी, पातोडी, वडी इत्यादी पदार्थ बनवतात. तर तुम्हाला जर आळूची भाजीची रेसिपी आवडली, इथे आपण चमकुऱ्याच्या पानाची हाटून भाजी करणार आहोत. तर इथे मी 2-4 चमकुऱ्याची पाने घेतलेले आहेत, ते आता बारीक कट करून घेऊया. आणि इथे चमकुऱ्याच्या पानाचे नळगे. तर नळगे आणि चमकुऱ्याच्या पानाचे तुम्हाला रहस्य माहितीच आहे. मुतखडा आहे आपला विरघळून जातो, ते आयुर्वेदिक आहे. तर आपण आता हाटून भाजी कशी करायची ते पाहूया. तर इथे मी कट करून घेते पानाला आणि शिजवून घेते. इथे आपण नळगे आणि पानं शिजून घेऊया. इथे मी चिरून कट करून घेतलंय. आणि आता आपल्याला 1 चम्मच इथं मी डाळ धुवून घेतलेली आहे, तुरीची डाळ. तुम्ही हरभऱ्याची पण टाकू शकता. आता आपण शिजून घेऊया. हे बघा, आपण भाजी शिजून घेतली. आता 1 चम्मच आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत आणि याला हटवून घ्यायचं. एक जीव करायचं याला. अशा प्रकारे हटवून घ्या. हे बघा, अशा प्रकारे. तर आता आपण फोडणीचं साहित्य घेऊया. इथे मी लसण, जिरे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कमी तिखट असल्यामुळे. तर आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. इथे मी जिरे आणि लसण वेगळा ठेचून घेतलेला थोडंसं आहे, ते आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे. इथं आपलं तेल गरम झालंय. आपण थोडीशी मोहरी टाकूया. आता लगेच जिरे आणि लसूण पेस्ट केलेली टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आपण जे वाटण केलं ते टाकूया. इथं मी 2 चम्मच तेल वापरलेलं आहे. चिमूटभर हळद. आता आपण भाजी टाकून घेऊया. इथे आपण अर्धा चम्मच मीठ टाकूया. एक जीव करून घ्यायचा. याला 5-7 मिनिटे आपण शिजून घेऊया. मस्त आळून येते. उकळी आली की आपण बंद करूया. हे बघा, इथे आपले 5-7 मिनिटे झालेले आहे भाजीला. तर बघू शकता, मस्त अशी घट्ट झालेली आहे. अशीच पाहिजे. आपली भाजी रेडी आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला. गॅस बंद करून. हे बघा, नळगे आणि चमकुऱ्याच्या पानाची भाजी कशी झाली हे नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि
तुम्ही अशीच भाजी बनवून खा आणि तुम्ही कशी केली, कशी झाली त्याची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला मित्रांना शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.